हाय. आजकाल एक कॉमन प्रॉब्लेम आला आहे. बॅक पेन होतो, म्हणजे पाठीला दुखतं किंवा गुडघे दुखतात किंवा आपली हाडं आहे ना थोडी दुखतात. तर त्याच्यासाठी आहे ना मी अगदी एकदम स्वस्त आणि मस्त उपाय आणलेला आहे. तुम्हाला दाखवते. ही दिसत आहेत का तुम्हाला? ही आहेत मोरिंगाची पानं. एकदम जवळ नेऊन दाखवते. ही आहेत मोरिंगाची पानं. ही मोरिंगाची पानं आपण जशी कोथिंबीर थोडीशी भाजीमध्ये घालतो ना किंवा वरणामध्ये फोडणीला वगैरे घालतो ना, तशी रोज एक थोडीशी एक 5-6 पानं तुम्ही मोरिंगाची याच्यामध्ये तुमच्या भाजीमध्ये वरणामध्ये वगैरे घालत जावा. मोरिंगामध्ये म्हणजे याला शेवग्याचा पालासुद्धा म्हणतात. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला बी12 नंतर हाडांसाठी डी 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 विटॅमिन हे सगळं खूप चांगलं मिळतं आणि तुमची हाडं ना एकदम मजबूत होतात. आपल्याला बाजारामध्ये कुठेही स्वस्तामध्ये मिळून जातं हे मोरिंगा. जर तुम्हाला भाजीमध्ये नसेल, टेस्ट बिलकुल नाही, भाजीची टेस्ट एकदम तशीच राहते, सुंदर राहते, त्यात काहीच चेंज होत नाही. पण तुम्हाला नसेल खायचं त्याच्यामध्ये, तर तुम्ही मोरिंगाची पानं आणून वाळवून ती अशी त्याची पावडर करून ती पावडर तुम्ही पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये अशी पण पिऊ शकता, जेणेकरून ते तुमच्या पोटामध्ये एक प्रकारे जायला पाहिजे. जास्त प्रमाणात नाही करायचं. 1-2 चमचेच आपल्याला मोरिंगाची पावडर खायची किंवा मी दाखवते तुम्हाला. साधारण एवढीच पानं ही तुम्हाला वरणामध्ये फोडणीला किंवा भाजीमध्ये टाकायची आहेत. याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत आणि आता आजकाल डी विटॅमिनसाठी लोक सप्लिमेंट घेतात. ते घेऊ नका, ते शरीराला हानिकारक असतं. प्लस आपण म्हणतो की दुधामध्ये असतं डी विटॅमिन चांगलं, पण आजकाल दूधमध्ये पण भरपूर सारी भेसळ आली आहे. तर त्याच्यामुळे एकदम नॅचरल आणि एकदम उपयोगी असा हा मोरिंगाचा शेवग्याचा पाला आहे. तर तुम्ही त्याचा प्रयत्न नक्की करून बघा आणि मला कळवा कमेंटमध्ये. थँक्यू.